ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रा रूपी प्रवचन मालिकेचे हे 65वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 64व्या प्रवचन पुष्पात आपण खरा तपस्वी कसा असतो, आत्मसाक्षात्कार व दांभिकपणा यात कोणकोणते फरक आहेत याचे श्रवण केले। आजच्या 65व्या प्रवचन पुष्पात एक खरा भक्त, शिष्य, कर्मयोगी त्याच्या जीवनामध्ये अलिप्तता कशी प्रस्थापित करतो याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आधारे, त्यांच्या इच्छेने व त्यांच्याच कृपेने करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण समजून घेणार आहोत। गुरु व शिष्याचा अमर संवाद, भगवंत व भक्ताचा सुख संवाद, पवित्र संवाद, भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा अमर संवाद कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करताना व कर्म केल्यानंतर कर्तेपणाचा त्याग कसा करावा व मुक्त जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करत आहेत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, थोड्या वेळापूर्वी मी तुला एक खरा तपस्वी कसा असतो, तोच तो कर्मयोगी जो तपस्वी असतो त्याची लक्षणे कोणती हे समजावून सांगितले। तोच कर्मयोगी खरा भक्त, खरा शिष्य त्याच्या जीवनामध्ये अलिप्तता कशी निर्माण करतो व कर्माच्या प्रत्येक बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती कशी करतो हे मी तुला आता समजावून सांगतो। ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना। अर्जुना, अरे जो शिष्य त्याच्या गुरूंना संपूर्ण शरण जातो, गुरूंच्या प्रत्येक सूचनांशी सदैव स्वतःला संलग्न ठेवतो,
गुरूंच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करतो, तो शिष्य, तो भक्त, तो कर्मयोगी तपस्वी त्याच्या जीवनातून अभिमान व अहंकार हळूहळू नकळतपणे व सहजपणे नष्ट करू शकतो अर्जुना. असा हा कर्मयोगी तपस्वी भक्त शिष्य त्याच्या बुद्धीला कोणत्याही प्रकारचे भ्रम होऊ देत नाही अर्जुना. त्याची बुद्धी कधीही भंग पावत नाही, कारण त्याची बुद्धी ही सद्बुद्धीमध्ये रूपांतरित परिवर्तित झालेली असते अर्जुना. असा हा शिष्य भक्त कर्मयोगी तपस्वी हा दृढ विश्वास त्याच्या अंतःकरणात सदैव ठेवतो की मी करत असलेल्या प्रत्येक कर्माचा कर्ता मी नाही, तर माझे गुरु आहे. माझा भगवंत हा खरा करता आहे. मी त्याचे एक साधन आहे, माध्यम आहे. मी एक कठपुतली आहे. हा दृढ विश्वास तो शिष्य भक्त कर्मयोगी तपस्वी प्रत्येक क्षणी प्रत्येक कर्म करत असताना त्याच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये चित्तामध्ये ठेवत असतो. म्हणून हा कर्मयोगी तपस्वी भक्त शिष्य त्याचे जीवन स्वतःसाठी कुटुंबासाठी जगत असताना तो इतर मानवांसाठी म्हणजे मानव समाजासाठी सुद्धा त्याचे जीवन त्याच्या जीवनातील काही क्षण खर्ची करण्यास सुरुवात करतो अर्जुना. असा हा खरा कर्मयोगी खरा तपस्वी असतो. तो जितके त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या वैयक्तिक जीवनासाठी 100% सहभागाने 100% योगदानाने प्रत्येक कर्म करतो, त्याच योगदानाने त्याच 100% सहभागाने तो इतरांसाठी इतर मानवांसाठी मानव समाजासाठी कर्म करण्यास सुरुवात करतो अर्जुना. त्याच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या ज्याप्रमाणे पार पाडतो त्याचप्रमाणे मानव समाजासाठी देखील तो खरा कर्मयोगी खरा तपस्वी प्रत्येक कर्तव्य प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात करतो. म्हणून त्याच्या कर्मामध्ये जाणीव संवेदनशीलता जागरूकता सावधानता असते आणि ती हळूहळू सुधारत देखील असते अर्जुना. असा हा कर्मयोगी तपस्वी त्याच्या जीवनामध्ये ज्ञान सूर्याचा स्वतःच गुरु कृपेने भगवंताच्या कृपेने ज्ञान सूर्याचा उदय करतो आणि अज्ञानाचा अंधकार पूर्णपणे नाहीसा करतो. त्याच्या बुद्धीला कोणत्याही प्रकारचा भ्रम होऊ देत नाही. त्याच्या बुद्धीचे अपहरण कधीही होऊ देत नाही. त्याचे इंद्रिये मन बुद्धी चित्त अंतःकरण हृदय कर्मात असतात आणि म्हणून तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकतो. जेव्हा तो त्याचे कर्म करत असतो तो कर्मफळापासून आणि कर्तेपणापासून सदैव स्वतःला दूर ठेवतो. कर्मफळाचा त्याग तो भगवंताला त्याच्या चरणी अर्पण करून गुरूंच्या चरणी कर्मफळ अर्पण करून करतो. कर्तेपणाचा त्याग तो मी करता नाही, माझा भगवंत माझे गुरु हे खरे करते आहेत हा दृढ विश्वास ठेवून करतो. म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो कर्मफळापासून आणि कर्तेपणापासून सदैव अलिप्तता प्रस्थापित करू शकतो अर्जुना. संत ज्ञानेश्वर माऊली अशा ह्या अलिप्तता प्रस्थापित केलेल्या भक्ताबद्दल शिष्याबद्दल कर्मयोगाबद्दल तपस्वी व्यक्तीबद्दल एक सुंदर उदाहरण देऊन त्याचे वर्णन करतात. माऊली म्हणतात, अलिप्तता प्रस्थापित केलेला हा खरा भक्त शिष्य कर्मयोगी
तपस्वी एका कमळाच्या पानाप्रमाणे, कमळाप्रमाणे, पद्मपत्राप्रमाणे असतो अर्जुना. कमळ जसे चिखलामध्ये उगवते, चिखलाच्या वर पाणी पण असते, पण कमळ आणि कमळाचे पान कधीही त्या चिखलानी, त्या पाण्याने लिप्त होत नाही. ते कमळ स्वतःला त्या चिखलापासून आणि पाण्यापासून दूर ठेवू शकतो. त्याचप्रमाणे खरा भक्त, शिष्य, कर्मयोगी, खरा तपस्वी चिखलरूपी कर्मफळापासून स्वतःला दूर ठेवतो आणि पाणी रूपी कर्तेपणापासूनही स्वतःला दूर ठेवू शकतो. म्हणून तो कमळाप्रमाणे स्वतःला अलिप्त ठेवू शकतो, कर्मबंधनातून मुक्त राहू शकतो. असा हा खरा तपस्वी, खरा भक्त त्याच्या जीवनामध्ये अलिप्तता प्रस्थापित करू शकतो आणि प्रत्येक कर्म आसक्तीशिवाय अनासक्तपणे करू शकतो. प्रत्येक कर्म करत असताना तो अगदी सावधानतेने, जागरूकतेने, संवेदनशीलतेने करत असतो. म्हणून कर्माच्या पाठीमागे त्याचा एक सूक्ष्म विचार, सद्विचार असतो. म्हणून हा कर्मयोगी त्याचे प्रत्येक कर्तव्य, प्रत्येक जबाबदारी, मग ती त्याच्या वैयक्तिक जीवनातील असो, कौटुंबिक जीवनातील असो, व्यावहारिक जीवनातील असो वा सामाजिक जीवनातील असो, प्रत्येक कर्तव्य, प्रत्येक जबाबदारी सर्वोत्तम प्रकारे पार पाडतो आणि कर्मफळ आणि कर्तेपणापासून स्वतःला दूर ठेवतो. म्हणून अशा कर्मयोग्याची, तपस्वी व्यक्तीची भावना कधीही विभाजित होत नाही. अविभाजित भावना त्याच्या हृदयामध्ये सदैव वास्तव्य करत असते. म्हणून तो कर्माच्या परिणामापासून, कर्मफळापासून स्वतःला मुक्त ठेवू शकतो. त्याची भावना कधीही विभाजित होत नाही, त्याची बुद्धी कधीही भ्रमित होत नाही. तो त्याचे जीवन प्रत्येक क्षण एका निरागस लहान बाळाप्रमाणे व्यतीत करतो. पण त्याचे हृदय हे अतिशय परिपक्व असते, पण बाह्यांगाने तो एका लहान बाळाप्रमाणे, निरागस बाळाप्रमाणे जीवन जगत असतो. म्हणून त्याच्या हृदयामध्ये प्रेम, करुणा, प्रसन्नता, आनंद, समाधान, स्थिरता, स्वस्थता, शांतता नांदत असते. असे संत ज्ञानेश्वर माऊली व भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहे. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की जो मनुष्य अत्यंत निष्ठेने, भक्तीने, श्रद्धेने, दृढ विश्वासाने त्याचे प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो, तो कर्मफळापासून आणि कर्तेपणापासून सदैव स्वतःला अलिप्त ठेवण्यात यशस्वी होऊ शकतो. आणि तो मनुष्य खरा कर्मयोगी आहे, खरा तपस्वी आहे, जो त्याच्या जीवनामध्ये कर्मफळापासून आणि कर्तेपणापासून अलिप्तता प्रस्थापित करू शकतो. असा हा संदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आणि समजावून सांगत आहे की कर्मबंधनापासून मुक्ती हाच खरा मोक्ष आहे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 66व्या प्रवचन पुष्पात आपण कर्माचे प्रकार कोणकोणते आहेत आणि एक गूढवादी, आत्मज्ञानी, आत्मज्ञान प्राप्त केलेला खरा योगी म्हणजेच गूढवादी व्यक्ती कसा असतो
हे भगवान श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारे पुढील 66व्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली, सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.